नमस्कार. मी पांडुरंग पंढरपूरकर या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे दुर्दशा राजकारणाची. 1978च्या जुलै महिन्यात वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातनं बाहेर पडल्यापासून शरद पवारांनी महाराष्ट्राचं राजकारण आपल्या मुठीत ठेवलं. काहींच्या मते त्यांनी वसंतदादांना दगा दिला आणि तसं करताना यशवंतरावांना अंधारात ठेवलं. मात्र ते खरं नसावं. पुढं 4 वर्षांनी साताऱ्यात असताना जे समजलं ते असं. पवारांना तसं पाऊल उचलायला तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले आणि यशवंतरावांचे स्नेही किसनवीर यांनीच भाग पाडलं. किसनवीरांनी यशवंतरावांना तुमची दिल्लीत होत असलेली उपेक्षा आम्हाला पाहवत नाही, म्हणून आम्ही हे शरदला करायला लावतो हे सांगून फोन बंद केला. किसनवीर यशवंतरावांचे अत्यंत विश्वासू स्नेही होते आणि त्यांचं हे बोलणं पांडुरंगाला प्रतापराव भोसल्यांच्या घरीच समजलं. एकदा वसंतदादांना सोडल्यानंतर आणि तेव्हाच्या जनता पक्षासोबत संयुक्त सरकार बनवल्यापासनं शरद पवार महाराष्ट्रातले सर्वाधिक वजनदार नेते बनले. सरकार किंवा मुख्यमंत्री कुणीही असो, पवारांचा शब्द राज्यात साऱ्यांहून वजनदार बनला. नंतरच्या काळात पवार 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि याच काळात ते केंद्रातही महत्त्वाची मंत्रिपदं ताब्यात ठेवत असलेलं राज्यानं पाहिलं. 1999मध्ये सोनिया गांधींपासून ते दूर गेले आणि राष्ट्रीय पातळीवरनं थेट लोकल पातळीवर आले. काँग्रेसचे नेते न राहता ते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक झाले आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांपुरतंच त्यांचं नेतृत्व कायम झालं. मात्र याही काळात त्यांनी बारामतीतनं राज्याच्या राजकारणाची सूत्रं हलवण्याचं काम केलं. आता तर बारामतीही त्यांच्या हातनं जाते की काय असं चित्र निर्माण झालं आहे. कारण बारामती सोडा, त्यांचं स्वतःचं कुटुंबही त्यांच्या हातात आता राहिलेलं नाही. त्यांचे पुतणे अजित पवार यांनीच त्या 80 वर्षाचं वय ओलांडलेल्या नेत्याला अजून थांबता येत नाही, वाचा अडखळते तरीही राजकारणाचा मोह सुटत नाही असं ऐकवून त्यांचा पक्ष सोडला. काहींच्या मते त्यांनी तो ईडीच्या आणि आयकर विभागाच्या भीतीनं सोडला असं म्हणतात. असो, तर या अजित पवारांना माझ्या बाबांबद्दल बोलाल तर खबरदार अशी धमकी सुप्रिया सुळे त्या पवार कन्येनंच नंतर ऐकवली. तात्पर्य, देश गेला, राज्य गेलं, बारामती जाईल आणि कदाचित कुटुंबाची शकल झालेलीही या बलशाली माणसाला आपल्या उतार वयात पाहावी लागतील अशी आताची चिन्ह आहे. फार पूर्वी एकदा एका संपादकाशी बोलताना पवार म्हणाले, मला विदर्भ अद्याप समजला नाही. खरं तर त्यांनी त्या विभागातली चांगली माणसं सोबत घेण्याहून जास्तीची माणसं जवळ घेत केल्यानं ते घडलं. ती माणसं स्वार्थासाठी आली आणि तशीच दूरही गेली. खरं तर पवारांना राज्य समजलं, देश समजला, पण अशीच माणसं तेवढी समजायची राहिली. 5,000 माणसांना नावानं ओळखणाऱ्या आणि संबोधणाऱ्या शरद पवारांना त्यांच्या पुतण्यानं आणि सुनेनंच आता सोडलं आहे. ज्यांचा विश्वास बाळगला ते छगन भुजबळांपासनं प्रफुल्ल पटेलांपर्यंतची सारी माणसं त्यांना सोडून गेली आहेत. भोसले गेले, देशमुख गेले, अभयसिंग गेले, मोहिते पितापुत्र गेले आणि राहिले ते फारसे लोकप्रियता नसलेले आणि बेताल बोलण्यात आघाडीवर असणारे एका राष्ट्रीय नेत्याचं त्याच्याच जिल्ह्यात दिसणारं हे चित्र पाहणाऱ्याला दुःखी करणार आहे. पण हे त्यांच्याच बाबतीत खरं नाही. काँग्रेसनं तरी आपली किती माणसं या काळात गमावली. विजय वडेट्टीवार हे राज्याला अज्ञात असलेले आमदार आणि पूर्वाश्रमीचे शिवसैनिक त्या पक्षाचे विधानसभेतले नेते असणं ही एकच गोष्ट त्या पक्षाची दुःस्थिती सांगणारी आहे. अशोक चव्हाण गेले, तांबे गेले आणि जे उरले तेही नाराज आणि नाईलाज म्हणून. त्यांच्या नेत्यांना जिल्ह्याबाहेर कुणी ओळखत नाही
आणि नाना पटोले हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक त्यांचे राजाध्यक्ष आहेत. जुने राहिले नाहीत आणि नव्यांना चेहरा नाही. पक्षाजवळ बळ नाही आणि ते आणू शकणारं नेतृत्वही त्यांच्याजवळ नाही. जे आहे ते आपल्याच मुलामुलींसाठी नवीन पदं शोधणारं भारतीय जनता पार्टीचं तरी काय? नितीन गडकरी संघाला चालतात पण मोदींना चालत नाहीत आणि देवेंद्र फडणवीस मोदींना चालले तर अमित शहांना आपले वाटत नाहीत. त्यातनं पक्षाचं नवे सचिव विनोद तायडे यांना ते दोघेही डोईजड वाटणारे आहेत. प्रमोद महाजन गेले, गोपीनाथ गेले आणि उरले त्यांना वजन नाही आणि दिल्लीतही फारसं स्थान नाही. चंद्रकांत दादांना विदर्भ ओळखत नाही आणि बावनकुळ्यांना महाराष्ट्र जाणत नाही. पूर्वाश्रमीचे काँग्रेसी आणि राष्ट्रवादी उमेदवार पकडून त्या पक्षाला आताची लोकसभा लढवता येणं याचमुळं जमलं आहे. शिवसेना मुंबई आणि कोकणात, राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रात, भारतीय जनता पक्ष सर्वत्र पण विरळ आणि अशावेळी मतं न मिळवू शकणाऱ्या वाचीवरांनाच वजन येणार. ते आता आल्याचं आपणही पाहतो आहोत. जरांगेंना केवढा पाठिंबा मिळाला आणि राज ठाकरेंनाही उद्धव ठाकरेंहून जास्तीचे श्रोते मिळाल्याचे का दिसलं? मराठी राजकारणाची ही दुर्दशा का झाली? ब्राह्मण द्वेषामुळं की दलितांच्या दुराव्यामुळं? आदिवासी जवळ करता आले नाहीत आणि आपल्या जातीची सांभाळता आल्याही नाहीत. शिवाय विचारांचा यातल्या कुणालाही गंध नाही. ज्या राज्यानं एकेकाळी देशाला नेतृत्व दिलं त्याच्या नेत्याची ही दैना कीव करावी अशी का झाली आणि करणारं कोण? शेतकरी कामगार पक्ष अंतर्धान पावलाय. समाजवादी भूमिगत आहेत. कम्युनिस्टांचा पत्ता सापडत नाही. रिपब्लिकन पक्ष कुठं आणि कुणाजवळ आहे ते कळत नाही. विदर्भाचं आंदोलन लयाला गेलं आहे. स्वतंत्र भारत पक्ष शरद जोशींसोबतच संपला आहे. मनसेला श्रोते असले तरी मतं नाहीत आणि दक्षिणायन किंवा निर्भय बनो या निव्वळ शैक्षणिक संस्था बनल्या आहेत. त्यांच्याजवळ संघटना नाही आणि त्या कोणत्या पक्षाशी जुळलेल्या दिसत नाहीत. स्त्रियांची आंदोलनं आहेत. दलितांची आणि आदिवासींचीही आंदोलनं उभी होताना दिसत आहेत. मराठ्यांच्या आरक्षणाचं एक मोठं आंदोलन मध्यंतरी उभं झालं पण निवडणुकीच्या मुहूर्तावर त्याचीही समाप्ती झाली. शिवाय 2 आंदोलनं आणि अराजकीय संस्था सत्तेच्या स्पर्धेपासून दूर आहेत. अशावेळी एखादा माणूस नेता म्हणून मोठा होतो पण त्याच्या मागं संघटना आणि पक्ष नसतो. सर्वोदयवाल्यांची एकेकाळी एक मूक दहशत होती, आता त्यांचाच सूर्यास्त झाला आहे. सारांश, एकेकाळी एक पक्ष समर्थ असणारी बहुपक्ष पद्धती देशात होती तेव्हा काँग्रेस पक्ष प्रबळ होता. आताचं चित्र तसंच आहे, मात्र त्यात काँग्रेसची जागा भाजपनं घेतली आहे आणि हे चित्रविचित्र राजकारण देशाला आणि आपल्याला आता वाहून न्यायचं आहे. ते करण्याचं बळ आपल्या अंगी यावं एवढंच. कळावे आपला पांडुरंग. तुम्हाला हे ऑडिओ बुक आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.